आज हा जिजाऊ मासाहेब मल्टीसेटचा दुसरा भाग. काल आपण बोललात की फॉरेनला पैसा पाठवला गेला आणि काहीतरी 2 नावं घेतले आपण. नेमकं मला एक सांगा, या 2 नावाचा संदर्भ पोलिसांनी तपासात घेतलाच नाही का? घेतलेला आहे. मुळात हे जे आत्ता मी आपणाला 2 जी नावं सांगितली, ही नावं आम्ही आमच्या स्वतःच्या मनातून सांगितलेली नसून वारंवार त्या ज्या बैठका ठेवीदारांच्या घेत होत्या, तर त्या बैठकामध्ये त्यांनी स्वतः हे डिक्लेअर करत होते. इव्हन मागच्या महिन्यामध्ये बबन शिंदेला आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये भेटलो, जिल्हा न्यायालयामध्ये भेटलो, तेव्हाही त्यांनी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की माझे पैसे आहेत, तुम्ही घाबरू नका, कुणीही ठेवीदार घाबरू नका, मी साधारणतः येणाऱ्या मे महिन्यापर्यंत माझे हे पैसे येणार आहेत. आणि त्यांनी या 2 नावांचा सातत्यानं उल्लेख केलेला आहे. यावरून आम्ही म्हणतो की बुवा त्याचा पैसा निश्चितच बाहेरच्या देशामध्ये असावा आणि त्या दृष्टिकोनातून ईडी मार्फत चौकशी लावून बाहेरच्या देशातला पैसा हा त्यांनी परत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. तुमच्याच प्रश्नाला आणखीन एक उत्तराला आणखीन एक प्रश्न की याच्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला बोललात का? होय, आम्ही पोलीस प्रशासनाला बोललो आहोत, परंतु पोलीस प्रशासनानं आम्हाला असं सांगितलं की बाबा हे बाहेरच्या देशातला जो पैसा आणायचा असतो तर त्याला आमच्या मर्यादा येतात. हे ईडी मार्फतच तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून बाहेरच्या देशातलं पैसा आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होईल. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे खासदार आणि मॅडम ज्या आहेत, पाटील मॅडम आहे, रजनीताई पाटील मॅडम यांना तर त्यांनाही आम्ही भेटलो आणि त्यांनीही तसा पत्रव्यवहार सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर केलेला आहे. अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचा पैसा बाहेरच्या देशामधला जो गुंतलेला आहे असं त्यांचा सांगणं आहे त्या बबन शिंदे आणि अनिता शिंदेचं. तर तो आहे ना पैसा वापस परत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ईडी मार्फत तपास लावण्यात यावा. आता MPIDचा प्रस्ताव गेल्यानंतर काही मालमत्ताची नावं तिथं आली. त्या मालमत्ता जप्त केल्या जातील, त्याच्यासाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. ही सगळी प्रक्रिया होईल, पण त्या प्रस्तावाबद्दल तुम्ही सहमत आहात का? आणि किती मालमत्ता जप्त झाल्या आणि तुम्ही याच्यासाठी मालमत्ता देण्यासाठी पोलिसाबरोबर काय काय संपर्क केले होते? तर MPID प्रस्ताव मंजूर झाला याच्या जरी समाधान असलं तर हा MPID प्रस्ताव परिपूर्ण नाही. परिपूर्ण ह्यासाठी नाही की MPID 1999 अधिनियमाप्रमाणे जे काही आरोपी आहेत, सदरील संस्थेचे संस्थाचालक आहेत, सदरील संस्थेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत आणि तत्सम अनुषंगाने जे कोणी ह्या दोषी असतील या सर्वांची मालमत्ता जप्त करणं अनिवार्य आहे. पण दुर्दैवाने तसं घडलेलं नाही, कारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही 44 मालमत्ता पोलीस म्हणजे त्यावेळेचे सन्माननीय खाडे नावाचे जे अधिकारी होते तर त्यांच्याकडे आम्ही हे 44 दस्तऐवज दिले होते कागदपत्रांसह. पण त्यातील त्यांनी 13 मालमत्ता घेतल्या आणि बाकीच्या वगळल्या. आणि जेव्हा MPID प्रस्ताव मंजूर होऊन आला त्यावेळेस आमच्या डोक्यात प्रकाश पडला की आम्ही 44 दिल्या होत्या, एवढ्या कमी का? ह्याचं गोड बंगाल अजूनही कळलेलं नाही. त्यानंतर आम्ही सन्माननीय नूतन पोलीस अधीक्षक साहेब कावत साहेब यांना गेल्या महिन्यामध्ये भेटलो होतो. त्यांना ही सगळी बाब लक्षात आणून दिली की हे 13 मालमत्ता साहेब राहिलेले आहेत आणि शिवाय जे काही 14-15 संचालक आहेत त्या संचालकाची मालमत्ता यामध्ये समाविष्ट नाही. आणि ह्या उर्वरित 13 मालमत्ता ठेवीदारांनी शोधून आणलेल्या ह्या मालमत्ता आणि हे राहिलेले 15 संचालक यांच्या सर्व मालमत्ता तुम्ही यामध्ये समाविष्ट करा, तर खऱ्या अर्थाने आम्हाला MPIDचा लाभ मिळेल. यांनी मालमत्ता तपासण्यासाठी पोलिसांनी काही मेहनतच केली नाही का? नेमकं काय केलं पोलिसांनी याच्यात? तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी हरिभाऊ खाडे यांनी पैसे घेतल्यामुळे प्रत्येक बाबीमध्ये काटेकोरपणे आरोपींना कसा फायदा होईल याचा विचार केला. 1 ऑगस्ट 2024 रोजी मुद्रांक शुल्क डायरेक्टरांना पुण्याला त्यांनी पत्र पाठवलं. त्यामध्ये 26 आरोपींची नावं आहेत. त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 लोकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नमूद केलेले. आम्ही संपर्क केला त्या कार्यालयाला, तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की यावरती आधार कार्ड नाही, यावरती पॅन कार्ड नाहीत. मग आम्ही कसं शोध घेणार? म्हणजे खाडे साहेबांनी इतकी काळजी घेतली. एक साधारणतः एक संचालक असतो समजा, त्या संचालकाचं मूळ गाव असतं, त्यानंतर तो हल्ली कुठं मुक्काम करतो हे असतं. यांनी सगळ्यांचे पत्ते जिजामाता स्टॅच्यू पुतळा असं लिहिलेले 5-6 जणांचे. म्हणजे यांना अजिबात शाब्दिक नाही, आर्थिक नाही, कोणताही त्रास झालेला नाही. विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्य प्रवर्तक, या संस्थेचे बबन शिंदे, त्यांच्या पत्नी अध्यक्षा अनिता शिंदे यांची भाऊजाई, यांचा भाचा आणि अजून त्यांचे 2 नातलग या संचालक मंडळामध्ये आहेत. आणि सगळं हे विचार करून
हे पैशाची विल्हेवाट लावत होते, हे बँकेतून पैसे लंपास करत होते, त्यातून मालमत्ता कमवत होते आणि जो काही आम्हाला सुगाव लावलाय, परदेशामध्ये पैसा यांनी गुंतवलाय, तो सुद्धा ठेवीदारांचाच पैसा आहे. त्यामुळं किमान त्यांच्या प्रॉपर्ट्या यामध्ये समाविष्ट केल्या पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही SP साहेबांना केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काटेकोरपणे आम्ही यासाठी काम करू. या उपरी पोलीस बांधवांनी जर आमचं नाही ऐकलं, आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्हाला नाविलाजानं पुन्हा एकदा रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं लागेल. सर, आता ज्या संचालक मंडळाच्या MPID प्रस्तावामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज घेतल्यात, नावं घेतलेत, प्रॉपर्टीज वगैरे एवढं सगळं ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी सफिशियंट राहील का? नाही राहणार. आत्ताच टिपाले साहेबांनी ज्या 44 मालमत्तांचा उल्लेख केला, त्यापैकी 31 प्रॉपर्ट्यांना मंजुरी मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि बाकीच्या जे 13 प्रॉपर्ट्याला अद्याप यांनी आर्थिक गुन्हे शाखेने बाजूला काढून ठेवले होते, ते आता पाठवतो म्हणून त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे. तर अशा एकूण 44 प्रॉपर्ट्यांचा शोध आतापर्यंत लागलेला आहे. तर त्या प्रॉपर्ट्यावरही बरंचसं कर्ज आहे. बबन शिंदे यांनी काही प्रॉपर्ट्या विक्रीस केलेल्या आहेत अलीकडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये, 3 वर्षाच्या काळामध्ये, आणि काही प्रॉपर्ट्यावर कर्ज आहे. तर हे एकूण जरी प्रॉपर्ट्या विकल्या तरी त्यातील पूर्ण ठेवीदारांचा पैसा वापस परत करता येईल एवढी रक्कम उपलब्ध होणार नाही. ह्या प्रॉपर्टीमधून मालमत्ता विक्रीतून काही अंशी 25%, 30%, 40% पैसा ठेवीदारांना मिळू शकतो, परंतु 100% पैसा व्याजासकट जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं ठेवीदारांना, तो पूर्णतः पैसा ते देऊ शकणार नाही. मित्रांनो, आपण पाहिलंय पहिल्या भागामध्ये वेगळीच माहिती, या दुसऱ्या भागामध्ये आणखीन वेगळीच माहिती. म्हणजे आरोपी आहेत, समोर दिसत आहेत, एवढे आरोपी असताना मालमत्ता किती जप्त केल्या, का नाही केल्या, असं जर झालं तर त्या सामान्य ठेवीदारांचं नेमकं काय, हा प्रश्न मात्र आपल्या मनात येतो आणि त्याचं उत्तर काहीही भेटत नाही. हा दुसरा भाग. आपण आणखीन एक भाग घेऊन येतोय माझी जाऊ मल्टीस्टेटचा. त्या भागामध्ये आपण या दोघांना आणखीन काही प्रश्न विचारणार आहोत.